ज्या दिवशी मी निवडून आले त्याशी 5 जणांनी राजीनामा देऊन टाकला. मला अख्खं अवघड झालं खुर्चीवर बसायचं. परत जिल्हा परिषदेच्या फेऱ्या मारायला चालू केल्या मी. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं ह्या कारणास्तव मी राजीनामा द्यालोय. माझं घरातलं वैयक्तिक कामामुळे राजीनामा द्यालोय. दुकान आहे म्हणून राजीनामा द्यालोय. कारण काही वेगळी नाही आहेत. घरातलं काम आहे म्हणून राजीनामा द्यालोय. माझी नोकरी आहे म्हणून राजीनामा द्यालोय. हे कारण त्यांची. जिल्हा परिषदला अख्खं 6 महिने मी फेऱ्या मारल्या. त्यानंतर तिथनं निकाल पंचायत समितीनं माझा लागला, जिल्हा परिषद माझा लागला. शेवटी त्यांनी तिथं पण माझा लागला म्हणून आयुक्तेकडे पुणेला टाकला. पुणे आयुक्ताला परत तक्रार केली. खालून आलेला चांगला व्यवस्थित असतोय ना, खालून जे चाचणी व्यवस्थित असते. जिल्हा परिषद वाले काय चुकीचं सीओ देत नाहीत. सीओने सगळे अभ्यास करूनच निकाल माझ्या वजून दिला. आणि समोरासमोर त्यांची माझी हेच घेतली त्यांनी. म्हणजे जे आपल्या कोर्टामध्ये जसं साक्ष द्यावं लागतंय त्या पद्धतीने त्यांनी घेतलं, जबाब घेतले. त्या पद्धतीने झालं तर त्यांनी तो मान्य केला नाही. त्यांनी आयुक्त पुण्याला दिला आणि पुणे आयुक्तांनी पण माझ्या नावानं माझ्या पद्धतीने दिल्यावर त्यांनी काय केलं, लगेच कलेक्टरला भेटला आणि कलेक्टरला भेटून ग्रामपंचायत बरखास्तीचं पत्रच मागून घेतलं. आणि अख्खं गावामध्ये बरखास्तीचं पत्र आलं. अख्खं गावभर त्यांनी फटाकड्या वाजवल्या. ग्रामपंचायत बरखास्त झाली म्हणून. काय मी बसलो नाही ना खुर्चीवर.